तर त्यावेळेस तुम्हाला जे काही शिकवलं जाईल त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. प्रोग्राम झाले असेल आपले शिकवून तर प्रोग्रामची प्रॅक्टिस करायची आहे. त्याचा आउटपुट काढून स्क्रीनशॉट काढून ग्रुपला टाकायचं आहे. ठीक आहे. ही आपली प्रोसेस राहील प्रत्येक वेळेसची. ओके. रोज तुमचं काही ना काही होईल टॉपिक, त्या रिलेटेड तुम्हाला PDF दिला जाईल. ठीक आहे. रेकॉर्डिंग आपण प्रोव्हाइड करतोच. जे कोणी अवेलेबल नसेल ते रेकॉर्डिंग पाहून त्यावर काही क्वेश्चन असेल त्यावर तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. विचारू शकता आणि त्या रिलेटेड मग तुम्हाला प्रॅक्टिस करून ते स्क्रीनशॉट तुम्हाला ग्रुपला टाकायचे आहे. ओके. आणि त्यानुसार आपण मग नेक्स्ट क्लास स्टार्ट करतो. ओके. चालेल. तर आज परत एक बेसिक ओव्हरव्ह्यू बघूया. ठीक आहे. आता मोस्ट ऑफ दी लोक वर्किंग आहे. ठीक आहे. कंपनीजमध्ये वर्किंग आहे तर कंपनीची प्रोसेस मोस्ट ऑफ दी लोकांना माहीत आहे. ओके. बट IT इंडस्ट्री किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये काय होते. ओके. तर ते एक बेसिक परत ओव्हरव्ह्यू बघूया आपण. ठीक आहे. जसं आता सॉफ्टवेअर जेव्हा डेव्हलप होतो. ओके. तुम्ही सॉफ्टवेअरच नाही कोणती गोष्ट बघितली असाल. ठीक आहे. साधा खेळणं पण असेल, छोट्या मुलाचा टॉय असेल, त्यावर पण टेस्टेड ओके म्हणून लिहून असते. ओके. वाय? बिकॉज ते डेव्हलप झाल्यानंतर त्याची टेस्टिंग झालेली आहे. ओके. आणि टेस्टिंग झाल्यानंतरच तो युजरला देण्यात आला आहे किंवा युजरकडे वापरायसाठी तो मार्केटमध्ये आला आहे. ओके. विदाऊट टेस्टिंग कोणताच प्रॉडक्ट मार्केटमध्ये येत नाही. ठीक आहे. तर तसंच सॉफ्टवेअर पण तसंच आहे. सॉफ्टवेअर विदाऊट टेस्टिंग येत नाही. ओके. तर आता याच्यामध्ये आता इन्व्हॉल्वमेंट कशी राहते. जेव्हाही कंपनीकडे प्रोजेक्ट येतो. ठीक आहे. तर त्यानुसार प्रोजेक्टच्या टाईमनुसार प्रोजेक्टच्या इस्टिमेशननुसार टीम क्रिएट होते. ओके. मग टीममध्ये किती डेव्हलपर घ्यायचे, किती टेस्टर घ्यायचे. ठीक आहे. PO राहील, त्यानंतर बिझनेस ॲनालिस्ट राहील. ओके. त्यानंतर टीम लीड राहील, स्क्रम मास्टर राहील. हे सगळे सेपरेट रोल परफॉर्म करतात. ओके. एक क्लायंट करून रिक्वायरमेंट गॅदर करेल. ठीक आहे. म्हणजे क्लायंटच्या रिक्वायरमेंट घेईल, ते समजून घेईल तो. त्यानंतर त्याचे काही पार्ट्स बनवेल तो. ओके. पहिले काय डेव्हलप होणार किंवा कशासोबत काय डेव्हलप होणार हे प्रॉपरली तो अरेंज करेल. ओके. अरेंज केल्यानंतर त्यावर डिस्कशन होते की हे कसं डेव्हलप केलं जाईल. ओके. आणि नंतर ते टीमकडे येते, डेव्हलपमेंट टीमकडे. ओके. आणि त्याच्यात पण मग एक पिरियड वाईज तुमचं हे चालते. ठीक आहे. डेव्हलपमेंट चालते. असं नाही की आल्या रिक्वायरमेंट आणि सगळंच आपण डेव्हलप करतो, असं कधी होत नाही. ठीक आहे. सपोज रिक्वायरमेंट आलेलं आहे. ओके. सपोज आता आपण जस्ट एक कन्सिडर करू रिक्वायरमेंट 1, रिक्वायरमेंट 2. ठीक आहे. रिक्वायरमेंट 3. ठीक आहे. तर सपोज अशा 3 रिक्वायरमेंट आलेल्या आहेत. ओके. म्हणजे एक ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये आता काय काय बनवायचं आहे ते रिक्वायरमेंट. सपोज लॉग इन पेज आहे. कोणताही ॲप्लिकेशन आपण हँडल करतो त्यामध्ये लॉग इन पेज असते, होम पेज असते आणि लॉग आउट पेज असते. ठीक आहे. हे एक बेसिक स्ट्रक्चर सांगतोय मी. ठीक आहे. लॉग इन पेज, होम पेज, लॉग आउट पेज. ओके. आणि होम पेजमध्ये परत मल्टिपल फंक्शनॅलिटीज असतात. ठीक आहे. तर सध्या आपण जस्ट एक सिम्पल एक्झाम्पल सांगायचं म्हणून मी जस्ट तुम्हाला एक 3 पेज सांगितले एका ॲप्लिकेशनचे, जे कोणत्याही बेसिक ॲप्लिकेशनमध्ये असतातच. ठीक आहे. तर कंपनीजमध्ये काय असते, स्पेशली IT इंडस्ट्रीमध्ये तुमचं स्प्रिंट वाईज वर्क चालते. ठीक आहे. म्हणजे असं नाही की काम आलं तर ते कंटिन्यू होत राहणार, असं होत नाही. तुमचं वर्क कसं चालते, स्प्रिंट वाईज चालते. सपोज स्प्रिंट इन द सेन्स एक टाईम ऑफ पिरियड म्हणतात त्याला. कोणत्या कंपनीमध्ये 2 हप्ते असते, कोणत्या कंपनीमध्ये 3 हप्ते असते, कोणत्या कंपनीमध्ये 4 हप्ते असते. ओके. बट मोस्ट ऑफ द टाईम 2 हप्ते मॅक्स 2 वीक्स असतात. ठीक आहे. म्हणजे कोणतीही एक फंक्शनॅलिटी किंवा एक रिक्वायरमेंट ॲज पर कॅपॅसिटी म्हणजे किती डेव्हलपर्स आहेत, किती टेस्टर आहेत,
यांची कॅपॅसिटी काउंट केल्या जाते. ओके, म्हणजे एका एम्प्लॉय किंवा एक डेव्हलपर असेल, ठीक आहे, तर तो दिवसभरात किती अवर्स काम करतो, जवळपास 6 ते 7 अवर्स त्याचा काउंट घेतला जातो. ओके, पूर्ण 9 घंट्याचा काउंट होत नाही. ओके, बिकॉज बाकीच्या पण गोष्टी त्यामध्ये सगळ्या इन्वॉल्व होतात. ठीक आहे, जसं लंच ब्रेक असेल, बाकी मीटिंग्स असतील, ओके, किंवा एक कॉमन डिस्कशन असेल, ठीक आहे, त्या वेळात काही आपण वर्क करत नाही. ओके, म्हणून जवळपास 5 ते 6 घंटेच एका एम्प्लॉईच्या मागे एका दिवसाचे कन्सिडर होतात. ठीक आहे, मग ते 2 वीकमध्ये त्याचे किती घंटे होतात त्यानुसार काउंट केल्या जाते त्याची कॅपॅसिटी किती आहे आणि पूर्ण टीमची कॅपॅसिटी किती आहे. मग डेव्हलपरची कॅपॅसिटी सेपरेट आणि टेस्टरची कॅपॅसिटी सेपरेट. मग त्यानुसार त्या स्प्रिंटमध्ये वर्क अलॉकेट केलं जाते. ओके, जसं आता तुमची एक स्प्रिंट आहे, फर्स्ट स्प्रिंट. ठीक आहे, जस्ट एक टाईम पिरियड असतो तो, म्हणजे त्याला आपण स्प्रिंट म्हणतो. ठीक आहे, तर म्हणजे बेसिकली तो 2 वीकचा मोस्ट ऑफ दी झालं तर झाला 3 वीकचा असेल. ओके, बट मोस्ट ऑफ दी कंपनीजमध्ये तुम्हाला 2 वीकची स्प्रिंट पाहायला भेटेल. ओके, तर हे कशामध्ये चालते, अजाईल प्रोसेसमध्ये चालते. तुम्ही मॅन्युअलमध्ये समोर शिकालच अजाईल प्रोसेस काय आहे तर. ओके, जस्ट मी एक ओव्हरव्ह्यू द्यायचं म्हणून की आपल्याला ऑटोमेशन कसे परफॉर्म करायचे, त्यासाठी तुम्हाला हे थोडं बॅकग्राऊंड सांगावं लागेल म्हणून मी सांगतो आहे. ओके, सपोज 2 वीकची एक पहिली स्प्रिंट आहे, ज्यामध्ये आता काय डेव्हलप होणार आहे, लॉग इन पेज. ओके, लॉग इन पेज डेव्हलप होणार आहे. ॲज पर कॅपॅसिटी, डेव्हलपर कॅपॅसिटी, टेस्टर कॅपॅसिटी सगळं त्यांनी काउंट केलं. ठीक आहे, आणि तुमच्याकडे ही फंक्शनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आली. ओके, ही डेव्हलप होते. ठीक आहे, त्याच स्प्रिंटमध्ये आपण त्याला टेस्ट पण करतो. ठीक आहे, तर जवळपास 2-4 दिवसामध्ये डेव्हलप होते, समोरचे काही दिवस आपण टेस्ट करतो. ओके, तर तेच फंक्शनॅलिटी किती आहे, त्याच्या रिक्वायरमेंट कशा आहेत, डिस्क्रिप्शन कसं आहे, एक्सेप्टन्स क्रायटेरिया कसं आहे, म्हणजे त्याचं डिस्क्रिप्शन कसं आहे ते ऑलरेडी सगळं क्लायंट दिलेलं असते. ओके, जे BA वगैरे असतात, ओके, ते त्यांचं काम करतात आणि हे सगळं प्रॉपर अरेंजमेंट करून ठेवतात. ओके, हे आपल्याला स्पून फीड होते, आपल्याला जस्ट ते रिक्वायरमेंट वाचायच्या असतात. रिक्वायरमेंटनुसार आपल्याला ते ॲप्लिकेशन टेस्ट करायचं असतं किंवा फंक्शनॅलिटी टेस्ट करायची असते. ओके, असं नाही की तुम्हाला सगळं रिक्वायरमेंट काढायचं आहे, तुम्हालाच वाचायचं आहे, तुम्हालाच समजून घ्यायचं, असं काही नाही आहे. ठीक आहे, सगळे इथे पर्टिक्युलर सगळ्या गोष्टींसाठी एक रोल नेमून दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्या रोलनुसार ते सगळे कामं करतात. ओके, आपलं काम फक्त रिक्वायरमेंट समजून घ्यायचे असतात आणि ॲज पर दॅट आपल्याला ॲप्लिकेशन टेस्ट करायचं असतं. ठीक आहे, डेव्हलपर रिक्वायरमेंट समजून डेव्हलप करेल, आपण रिक्वायरमेंट समजून त्या ॲप्लिकेशनला टेस्ट करू. ठीक आहे, तर लॉग इन पेज झाला डेव्हलप, त्याला आपण टेस्ट केलं. ठीक आहे, तर त्याचं डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग. ठीक आहे, तर आता इथे मॅन्युअल टेस्टिंगच होणार, बिकॉज ही आत्ता फंक्शनॅलिटी डेव्हलप झालेली आहे. ओके, इनिशियली किंवा फर्स्ट टाईम कोणतीही फंक्शनॅलिटी ऑलवेज मॅन्युअल टेस्टच होते. ठीक आहे, पहिल्याच वेळेस आपण ऑटोमेशन अप्लाय करत नाही. ठीक आहे, ती ही मॅन्युअल टेस्टिंग होणार. याच्यावर काय डिफेक्ट्स असेल, काही फंक्शनॅलिटी ब्रेक होत असेल, ठीक आहे, तर ते तिथेच रिझॉल्व होणार. ओके, तर ती प्रोसेस आहे पूर्ण, ते तुम्हाला मॅन्युअलच्या क्लासमध्ये सागर सर प्रॉपरली समजावून सांगतील. ठीक आहे, मी जस्ट एक ओव्हरव्ह्यू देतो आहे तुम्हाला. तर लॉग इन पेज डेव्हलप झालेलं आहे, मॅन्युअल टेस्टेड झालं आहे पहिल्या स्प्रिंटमध्ये. मग आली दुसरी स्प्रिंट. ठीक आहे, ही पण परत 2 वीकचीच. तर याच्यामध्ये डेव्हलप होत आहे होम पेज. ठीक आहे, हा पण इथे डेव्हलप होईल अँड मॅन्युअल टेस्टिंग. ठीक आहे, आणि यानंतर मग आपलं परत काम काय राहणार, जे प्रिव्हियस स्प्रिंटमध्ये डेव्हलप झालेलं आहे, मॅन्युअल टेस्टेड झालेलं आहे, त्याला आपल्याला या स्प्रिंटमध्ये काय करावं लागेल, ऑटोमेट करावं लागेल. ओके, तर हे जे लॉग इन पेज आहे तो आपण काय करणार, ऑटोमेट करणार या स्प्रिंटमध्ये. ठीक आहे,
तर ऑटोमेशन आपण कधी करतो, जेव्हा त्यावर मॅन्युअल टेस्टिंग होऊन ते फंक्शनॅलिटी बग फ्री झाली असेल तेव्हा आपण त्यावर ऑटोमेशन टेस्टिंग करतो. ओके, म्हणून आपण सेम स्प्रिंटमध्ये याच्यावर मॅन्युअल प्लस ऑटोमेशन करत नाही. ओके, बिकॉज सेम स्प्रिंटमध्ये मॅन्युअल करायला आणि त्याचे डिफेक्ट काढायला, डिफेक्ट रिझॉल्व करायला, परत ते टेस्ट करायला, ओके, ह्याच याच्यात तो स्प्रिंट चालला जाईल. ठीक आहे, म्हणून इथं तुम्ही ऑटोमेशन करू शकणार नाही. तर ऑटोमेशन ऑलवेज आपण कसं करतो, 1+ स्प्रिंटमध्ये करतो. म्हणजे इथे फंक्शनॅलिटी डेव्हलप झाली असेल तर ते नेक्स्ट स्प्रिंटमध्ये आपण ऑटोमेट करतो. ओके, तर आता इथे काय करणार आपण, हा लॉग इन पेज ऑटोमेट. ओके, ऑटोमेशन म्हणजे आता जे आता तुम्हाला मी शिकवेल समोर जाऊन. ओके, स्क्रिप्ट लिहितो आपण, प्रोग्राम लिहितो. ओके, प्रोग्राम थ्रू नेव्हिगेट करतो ॲप्लिकेशन आपण, आणि बेसिक फ्लो त्यामध्ये आपण चेक करतो, व्हेरीफाय करतो. ओके, जसं लॉग इनची फंक्शनॅलिटी आहे, लॉग इनची बेसिक फंक्शनॅलिटी काय आहे, आपण त्यामध्ये टायटल असेल, टायटल व्हेरीफाय करतो. ओके, आता जसं फेसबुकचं जर तुम्ही पेज ओपन कराल तर त्यामध्ये तुम्हाला वर टायटल दिसेल, त्याचं स्लोगन दिसेल, काही डिस्क्रिप्शन दिसेल. ओके, त्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला लॉग इन क्रेडेन्शियल एंटर करायचं टेक्स्ट फील्ड दिसेल. ओके, युजर नेम, पासवर्ड, लॉग इन बटन, फॉरगेट पासवर्ड लिंक. ठीक आहे, तर अशा बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला लॉग इन पेजचा दिसेल. ओके, तर तोच बेसिक फ्लो आपण ऑटोमेट करतो. ओके, म्हणजे टायटल करेक्ट आहे का, त्यानंतर लॉग इन क्रेडेन्शियल एंटर केल्यानंतर प्रॉपर लॉग इन होत आहे का, लॉग इन झाल्यानंतर तो होम पेजवर रिडायरेक्ट होत आहे का. ठीक आहे, तर हा एक बेसिक फ्लो आपण ऑटोमेट करतो. ओके, तर हे आपण करणार मग स्प्रिंट 2मध्ये. आता परत स्प्रिंट 3. ठीक आहे, मी हे खूप हाय लेवलवर सांगतो आहे. ओके, याच्यात परत डीपमध्ये तुम्ही शिकालच मॅन्युअल टेस्टिंगमध्ये. स्प्रिंट 3मध्ये आपण डेव्हलप केलं लॉग आउट पेज. मग हा इथे डेव्हलप होणार अँड मॅन्युअल टेस्टिंग. ठीक आहे, हा डेव्हलप होणार, मॅन्युअल टेस्टिंग होणार. ओके, आता यामध्ये आपण काय करणार, जो लास्ट स्प्रिंटमध्ये होम पेज डेव्हलप झाला आहे, मॅन्युअल टेस्टेड झाला आहे आणि बग फ्री झाला आहे. ओके, त्याचे डिफेक्ट रेज झाले आणि डिफेक्ट रिझॉल्व झाले आणि हा बग फ्री झाला आहे, तर आपण याला काय करणार, नेक्स्ट स्प्रिंटमध्ये होम पेज ऑटोमेट करणार. ठीक आहे, तर ही ऑलवेज अशा प्रकारेच तुमची फंक्शनॅलिटी चालत राहणार. ओके, म्हणजे अशा प्रकारेच आपला एक फ्लो चालत राहणार प्रत्येक स्प्रिंटमध्ये. ठीक आहे, जेव्हाही आपण स्प्रिंट स्टार्ट झाली, रिक्वायरमेंट येणार, रिक्वायरमेंटवर डेव्हलपमेंट होणार, डेव्हलपमेंटचं ते आपण मॅन्युअल टेस्टिंग करतो, काही बग्स असेल ते काढतो आणि परत रिटेस्टिंग करतो. ठीक आहे, फंक्शनॅलिटी वर्किंग फाईन राहिली पाहिजे, त्या स्प्रिंटमध्ये आपण ते मेक शुअर करतो. ओके, आणि तेच फंक्शनॅलिटी मग नेक्स्ट स्प्रिंटमध्ये आपण काय करतो, ऑटोमेट करतो. ओके, मग अशा वेळी काय होते, जे प्रिव्हियस फंक्शनॅलिटी डेव्हलप झाल्या आहे त्या सगळ्या 1 बाय 1 ऑटोमेट होत जातात. ओके, म्हणजे याच्यावरून काय होतं, मॅन्युअल टेस्टिंगचा तुमचा जो काही स्ट्रेस आहे तो तुमच्या करंट स्प्रिंटपर्यंतच राहतो. ओके, या स्प्रिंटमध्ये, सेकंड स्प्रिंटमध्ये तुम्हाला, बिकॉज तुम्ही त्याला ऑटोमेट कराल आणि डायरेक्टली एका क्लिकवर प्रोग्राम रन कराल. प्रोग्राम रन झाला, 1-2 मिनटाचं काम आहे, 1-2 मिनटात तुम्हाला रिझल्ट भेटणार. रिझल्टमध्ये प्रॉपर तुम्हाला मेन्शन असणार की काही त्यामध्ये ब्रेक झालं का, झालं असेल तर मग तुम्ही ते परत डिफेक्ट रेज करा. ओके, तर जसं जसं आपण समोर जात जातो तसे प्रिव्हियस प्रत्येक फंक्शनॅलिटी ऑटोमेट करत जातो आपण. ओके, आणि प्रत्येक स्प्रिंटमध्ये मग तुम्हाला लोड कशाचा राहणार, ओन्ली मॅन्युअल टेस्टिंगचा. ठीक आहे, म्हणजे करंट स्प्रिंटच्या फंक्शनॅलिटीचा. तुम्हाला मागच्या स्प्रिंटच्या फंक्शनॅलिटीला मॅन्युअल टेस्ट करायची गरज नाही, बिकॉज ते ऑलरेडी आपण ऑटोमेट केलं आहे आणि एका क्लिकवर प्रोग्राम रन होऊन तुम्हाला रिझल्ट भेटत आहे. त्यावरूनच तुम्हाला समजेल की ते पास होणार की फेल होणार म्हणून. ओके, सो दिस इज द बेसिक फ्लो ऑफ मॅन्युअल अँड ऑटोमेशन. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना.
की काही डाऊट आहे? समजलं? डाऊट आहे बोला. ओके, ठीक आहे. तर जेव्हापर्यंत आता तुमचं प्रोजेक्ट एंड होत नाही तेव्हापर्यंत ही प्रोसेस सेम सुरू राहते. ठीक आहे, 2-2 वीकच्या स्प्रिंट येत जातात. ठीक आहे, आणि तुमचं प्रोजेक्ट समोर जात जातो. ठीक आहे, तशाच फंक्शनॅलिटी ॲड ऑन होत जातात. प्रिव्हियस फंक्शनॅलिटी आपण ऑटोमेट करत जातो, न्यू फंक्शनॅलिटी मॅन्युअल टेस्ट करत जातो. ओके, आणि समोर हे असंच वाढत जाते. ठीक आहे, तर आता जसं मॅन्युअल टेस्टिंगसाठी तुम्हाला वेगवेगळे टेस्टिंगचे टाईप काय आहेत ते शिकणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे कोणत्या टेस्टिंगला काय म्हणतात. तुम्ही बेसिकली लॉग इनची फंक्शनॅलिटी चेक करता त्याला काय म्हणतो आपण, एकच फंक्शनॅलिटी तुम्ही दुसऱ्या ब्राउझरवर चेक करता त्याला काय म्हणतो आपण. ओके, त्याचं परफॉर्मन्स चेक करतो आपण, कधी त्याचं लोड चेक करतो. ठीक आहे, ह्या प्रत्येक टेस्टिंगला वेगवेगळं नाव आहे किंवा त्यांचं वेगवेगळं डिस्क्रिप्शन आहे. ठीक आहे, तर तसंच ऑटोमेशनमध्ये बेसिकली आपण काय करतो, फंक्शनल टेस्टिंग करतो. ठीक आहे, फंक्शनल टेस्टिंग म्हणजे जे बेसिक टेस्टिंग फंक्शन वर्क करत आहे की नाही तेवढं आपण चेक करतो. ओके, परत ऑटोमेशनमध्ये डेटाबेस टेस्टिंग पण येते, API टेस्टिंग पण येते. ओके, बट ते रिक्वायरमेंट कमी राहतात बिकॉज डेटाबेस हा ऑलवेज सिमिलर असतो. ठीक आहे, त्यानंतर API पण मोस्ट ऑफ दी APIs म्हणजे एकदा डेव्हलप झाले की परत त्यामध्ये मायनरचे चेंजेस होत असतात. ठीक आहे, कंप्लीट चेंज होत नाही किंवा भरपूर वारंवार APIs ॲड होत राहणार असं होत नाही. ठीक आहे, एक बेसिक सेट ऑफ APIs असतात, तेच यूज होतात. ठीक आहे, बट फंक्शनॅलिटीमध्ये काय असते, प्रत्येक वेळेस एक फंक्शनॅलिटी नवीन ॲड होत जाते. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ऑलवेज तुम्हाला चेक करत राहावं लागतं की प्रिव्हियस फंक्शनॅलिटी वर्क करत आहे की नाही. जेव्हा नवीन फंक्शनॅलिटी ॲड झाली प्रत्येक वेळेस तुम्हाला चेक करावं लागते की पहिलीची फंक्शनॅलिटी ॲज इट इज वर्क करत आहे की नाही. बिकॉज नवीन काही ॲड झाल्यावर प्रिव्हियस फंक्शनॅलिटी ब्रेक व्हायचे चान्सेस असतात. ओके, म्हणून आपल्याला प्रिव्हियस फंक्शनॅलिटी ऑटोमेट करून प्रत्येक स्प्रिंटमध्ये पूर्ण ऑटोमेशन रन करावं लागते. त्याचं रिझल्ट काढून आपल्याला प्रॉपर क्लायंटला शो करावं लागते की नाही, प्रिव्हियस नवीन फंक्शनॅलिटी डेव्हलप झाली तरी प्रिव्हियस फंक्शनॅलिटी ॲज इट इज वर्क करत आहे. ठीक आहे, तर हे आहे आपल्याला ऑटोमेशनचं महत्त्व. ओके, तर आता मग ऑटोमेशन करायचं कसं. ठीक आहे, तर ऑटोमेशन करायसाठी बेसिक एक तुम्हाला लँग्वेजची रिक्वायरमेंट आहे. ओके, तर सगळ्यात इझी लँग्वेज सध्याची म्हटलं तर जावा. ओके, तुम्ही पायथनवर पण करू शकता, C#वर पण करू शकता. ओके, भरपूर लँग्वेज आहे, प्रत्येक लँग्वेजवर तुम्ही ऑटोमेशन करू शकता. ओके, बट मोस्ट आता यूज होत आहे आणि रिलायबल लँग्वेज आहे जावा. ओके, इझी टू अंडरस्टँड. तर आपल्याला बेसिकली जावा लँग्वेज शिकावी लागेल. त्यामध्ये मग काय शिकायचं, तर त्यामध्ये तुम्हाला बेसिक जावा शिकायचं आहे. ओके, जावामध्ये 2 पार्ट्स आहेत, बेसिक आणि ॲडव्हान्स. तर तुम्हाला ॲडव्हान्स शिकायची गरज नाही बिकॉज दॅट इज इन द सेन्स ऑफ डेव्हलपमेंट. ठीक आहे, ॲडव्हान्स जावा हे डेव्हलपमेंटसाठीच रिक्वायर्ड आहे मोस्टली. ओके, तर बेसिक जावा जेवढा आहे तेवढा जरी तुम्ही शिकला, ठीक आहे, दॅट इज इनफ फॉर ऑटोमेशन टेस्टिंग. ओके, तर यामध्ये तुम्हाला शिकावं लागेल बेसिक जावा. त्यानंतर आता जावा शिकला आपण, एखादी लँग्वेज शिकली, मग लँग्वेज शिकल्यावर मग तुम्हाला काय करावं लागते, मग ते स्ट्रक्चर कसं करायचं. ठीक आहे, ऑटोमेशनसाठी असं नाही की तुम्ही आता लँग्वेज शिकली मग आता ते तुम्हाला अप्लाय पण करावं लागेल ना. ओके, तर त्यासाठी आपण काय करतो, सेलेनियम लायब्ररी आपण यूज करतो. ठीक आहे, सेलेनियम इज अ टूल विच इज यूज्ड फॉर ऑटोमेशन पर्पज. टूल इन द सेन्स ती एक लायब्ररी आहे. ओके, जसं आता
सपोज तुम्हाला एक लँग्वेज येत आहे, ठीक आहे, मराठी येते, हिंदी येते, इंग्लिश येते, ठीक आहे. त्या बेसिसवर आपण काय करतो, बुक्स रीड करतो, ठीक आहे. तुम्हाला मराठी येत असेल तर ऑब्वियसली तुम्ही मराठी वाचाल, हिंदी येतच नसेल तर हिंदी बुक तुम्ही वाचणारच नाही, ओके. और तुम्ही ट्राय करून बघणार, तुम्हाला येतच नाही ती लँग्वेज तर तुम्ही त्या हिंदी बुकाकडे जाणारच नाही, ठीक आहे. तर तसंच इथे काय, तुम्ही बेसिक एक जावा लँग्वेज शिकाल, मग ती जावा लँग्वेज कुठे अप्लिकेबल आहे तर ते मग त्यानुसार तुम्हाला लायब्ररी घ्यावी लागते, ओके. तसंच मग तुम्ही काय कराल, सेलेनियमची लायब्ररी सिलेक्ट कराल, ओके. तर लायब्ररी इन द सेन्स ते काय असते, एक स्ट्रक्चर असते, ओके. त्याच्यात मल्टिपल प्रोग्राम्स असतात, ते जस्ट आपल्याला यूज करायचे असतात, ओके. सेलेनियमचे प्रोग्राम आपल्याला क्रिएट करायची गरज नाही, ते आपल्याला यूज करावे लागतात, ओके. जावा लँग्वेजच्या बेसिसवर आपण ते यूज करतो. जसं तुम्ही मराठी लँग्वेज येत आहे त्या बेसिसवर तुम्ही काय करता, लोकांशी कम्युनिकेशन करता, मराठी बोलता, ओके. तर दॅट इज द यूज, ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस काही जस्ट अ मोमेंट, ठीक आहे. तर ओके, तर एक बेसिक लँग्वेज आपण शिकतो, त्यानंतर मग ती लँग्वेज अप्लाय करतो, ओके. तर कुठे, मग त्यासाठी तुम्हाला लायब्ररी घ्यावी लागते, ओके. ठीक आहे, तर ती आहे मग सेलेनियम लायब्ररी. सो हा एक सेट ऑफ प्रोग्राम आहे जो आपण जस्ट यूज करतो, त्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम क्रिएट करायची गरज नाही, ते प्रोग्राम आपण ऑलरेडी क्रिएटेड आहेत, लायब्ररी बनलेली आहे, ते आपण यूज करतो, ओके. त्यानंतर बेसिक तुम्हाला जावा रन करायसाठी, जावा तुम्हाला आता लॅपटॉपमध्ये रन करावं लागेल, ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागते, JDK म्हणून एक किट आहे, ओके. तर हे मी जेवढे काही हे नावं घेतो आहे, बेसिक जावा, सेलेनियम लायब्ररी, JDK, ठीक आहे, हे सगळे अप्लिकेशन सॉफ्टवेअर्स आहेत, ठीक आहे, किंवा फाईल अँड फोल्डर्स आहेत, ओके. जसं JDK त्याला आपण म्हणतो जावा डेव्हलपमेंट किट, ठीक आहे. तर त्याचा यूज करून आपण काय करतो, जावा आपण प्रोग्राम क्रिएट करू शकतो, ठीक आहे. ते एक हे प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे. तर हे तुमच्या लॅपटॉपमध्ये असेल तर तुम्ही जावा प्रोग्राम लिहू शकता किंवा परफॉर्म करू शकता. आणि परत याला तुम्हाला एक प्लॅटफॉर्म किंवा UI द्यायसाठी ज्यामध्ये तुम्ही प्रोग्राम राईट डाऊन करू शकाल, तर त्यासाठी एक टूल आहे इक्लिप्स म्हणून, इक्लिप्स IDE म्हणतो आपण त्याला. सो दिस इज द अप्लिकेशन ज्यामध्ये आपण काय करू शकतो, प्रोग्राम लिहू शकतो आणि त्याचं रिझल्ट बघू शकतो, ठीक आहे. जसं हे जावा, सेलेनियम, JDK हे बॅकग्राऊंडचे अप्लिकेशन आहे, ठीक आहे. तर यांना बघायसाठी तुम्हाला काय लागेल, एक प्लॅटफॉर्म लागेल, ठीक आहे. तर तो प्लॅटफॉर्म कोणता, तर इक्लिप्स IDE, ओके. तर बेसिकली हा एक अप्लिकेशन आहे ज्याचा यूज करून आपण काय करतो, त्यावर प्रोग्राम परफॉर्म करतो, वेरियस ऑपरेशन परफॉर्म करतो आणि त्याचा रिझल्ट गेट करून आपण त्यामध्ये व्हेरीफाय करू शकतो, ओके. मग याच्यावरच आपण समोर जाऊन स्ट्रक्चर फ्रेमवर्क क्रिएट करणार, ज्यामध्ये आपण ऑटोमेशन करणार आणि ऑटोमेशनमध्ये वेरियस आपण व्हेरिफिकेशन परफॉर्म करणार, ठीक आहे. तर ह्या 4 गोष्टी तुम्हाला बेसिकली रिक्वायर्ड आहे, ओके. बेसिक जावा लँग्वेज, ओके, ज्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट शिकू. जसं इंग्लिश शिकायसाठी तुम्हाला ABCD शिकावं लागते, तसंच जावा शिकायसाठी एक बेसिक जावा तुम्हाला शिकावं लागते, ठीक आहे. तर त्याला तुम्ही जावाचं ABCD म्हणू शकता, ठीक आहे. बिलकुल बेसिक कन्सेप्ट आहेत, एवढे काही कोणतेच हाय लेवल कन्सेप्ट नाही. मोस्ट ऑफ दी आपण सगळे ग्रॅज्युएट आहोत, तर एवढे कन्सेप्ट आपण समजू शकतो, ठीक आहे. सेलेनियम लायब्ररी, मग जसं तुम्ही जावा शिकाल, जावा कंप्लीट होईल तसं तुम्हाला समजेल की सेलेनियम लायब्ररी काय आहे किंवा ती मग रीड कशी केल्या जाते, ओके. बिकॉज ते पण जावा लँग्वेजवरच डिपेंड आहे, त्याच्यात पण जावाचेच कन्सेप्ट आहे, त्याच्यात जे काही प्रोग्राम्स आहे ते सगळे जावा रिलेटेडच आहे, ओके. जावाच्या कन्सेप्ट रिलेटेड आहे. मग इझिली तुम्ही जेव्हा जावा शिकाल तर त्यावेळेस तुम्ही सेलेनियम लायब्ररी ते मग आपोआप तुम्हाला समजून येईल, ठीक आहे. जस्ट तुम्हाला मग ते अप्लाय करायची आहे,
ओके. JDK हा एक वन टाईम टूल आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे. ओके, टू एन्श्युअर जावा तुमच्या लॅपटॉपमध्ये रन होते की नाही. ओके, आणि त्यानंतर हे सगळं तुम्हाला इक्लिप्स IDE या प्लॅटफॉर्मवर रन करावं लागेल. ओके, तुम्हाला प्रोग्राम जसा आपण इथे आता नोटपॅडमध्ये लिहितो आहे किंवा वर्ड फाईलमध्ये लिहितो आहे, तसं तुम्ही प्रोग्राम वगैरे तुम्ही कशात लिहाल, इक्लिप्स IDEमध्ये. ओके, तुम्ही टर्मिनल किंवा कन्सोलमधनं पण रन करू शकता. ओके, बट ते थोडं डिफिकल्ट जाते किंवा त्यामध्ये एरर्स मिस्टेक फाइंड आउट होत नाही. ओके, बट इक्लिप्स IDE असा टूल आहे ज्यामध्ये इमिडिएट तुम्हाला एरर मिस्टेक दिसून येतात. तुमच्या काही प्रोग्राम लिहिताना चुका झाल्या असेल किंवा त्यावर तुम्हाला सोल्युशन तिथे इमिडिएट तुम्हाला दिसून येते. ओके, किंवा काही सजेशन्स पण दिसून येतात. ठीक आहे, तर इझिली आपण या टूलचा यूज करून प्रोग्रामिंग करू शकतो. आणि हे सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. ऑनलाईन तुम्ही डाउनलोड करू शकता. कोणतीच गोष्ट पेड नाही आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? काही डाऊट आहे? बोला. ओके, ओके, ठीक आहे. तर एक जस्ट एक बेसिक टॉपिक बघूया आपण. ठीक आहे, मी जस्ट ॲज अ ओव्हरव्ह्यू सांगतो. ठीक आहे, तर फर्स्ट आपला टॉपिक राहणार जावा आयडेंटिफायर्स. ओके, लेट मी शेअर स्क्रीन वन्स अगेन. हां, बोला. लैंग्वेज हिंदी. अच्छा, ठीक है, हिंदी भी हो सकती है. ठीक है, हिंदी में भी कर सकते हैं, ऐसा कुछ इशू नहीं है. बट एक्चुअली मोस्ट ऑफ द पीपल हियर आर मराठी, दैट्स व्हाई आई स्टार्टेड विथ मराठी. ओके, बट नो वरीज, हम हिंदी में कंटिन्यू करेंगे. ओके, ठीक है. सो आई विल गिव यू जस्ट ओवरव्यू. फर्स्ट टॉपिक अपना रहेगा जावा आइडेंटिफायर्स. ओके, जस्ट मैं एक ओवरव्यू दे देता हूँ उसका. हम नेक्स्ट लेक्चर में वो कंटिन्यू करेंगे. ठीक है. सो बेसिकली जावा आइडेंटिफायर्स क्या रहता है, तो जैसे हमारे नाम है, ठीक है, जैसे हम लोग हमारे नाम से पहचाने जाते हैं. ठीक है, हर इंसान का एक पर्टिकुलर नेम है और उसी नाम से हम लोग पहचाने जाते हैं. ठीक है, जैसे आधार कार्ड है, आधार कार्ड में एक पर्टिकुलर अपना नाम रहता है. ओके, उसके अलावा कोई दूसरे नाम से अपने को बुला नहीं सकता, और बुलाएगा भी तो हम उसको रिप्लाई नहीं करेंगे, बिकॉज अपना एक पर्टिकुलर नाम है. ठीक है, बचपन से अपना नाम रखा है तो हर कोई अपने को उस नाम से कॉल करता है. ठीक है, तो वैसे ही जावा में भी कौन सी भी चीज़ लिखने के लिए और कौन सी भी चीज़ हम जो यूज़ करते हैं, टर्म्स यूज़ करते हैं, तो उसको अपने को नाम देना पड़ता है. सो विच वी कॉल्ड एज अ जावा आइडेंटिफायर्स. ओके, अभी आइडेंटिफायर्स वर्ड का मीनिंग ही वही है कि उस टर्म को आइडेंटिफाई करने वाला वर्ड. ओके, आइडेंटिफायर्स. ठीक है, जैसे अपने को आइडेंटिफाई करने वाला वर्ड क्या है, अपना नाम. ठीक है, अपने नाम से हम लोग आइडेंटिफाई होते हैं. ठीक है, वैसे ही जावा में जो टर्म्स हम यूज़ करेंगे, ठीक है, तो वो आइडेंटिफाई किससे होंगे, जावा आइडेंटिफायर्स से. सो बेसिकली इट इज़ अ नेम इन जावा, इज कॉल्ड एज जावा आइडेंटिफायर. जो भी टर्म्स हम यूज़ करेंगे जावा में लिखने के लिए, ठीक है, जैसे प्रोग्राम लिखने के लिए हम कुछ टर्म्स यूज़ करेंगे. ठीक है, वन बाय वन हम देखेंगे कौन से टर्म्स रहते हैं. तो सो दोज आर बेसिकली व्हाट, द जावा आइडेंटिफायर्स which can be used for identification purpose. Okay, so identifier is used for particular identification purpose. कौन सी भी टर्म का आइडेंटिफिकेशन करना है तो हम क्या करेंगे, उसका आइडेंटिफायर यूज़ करेंगे.
ओके। सो सिंपली नेम इन जावा इज कॉल्ड आइडेंटिफायर, ऐसे बोल सकते हो आप। ओके। सो इट कैन बी क्लास नेम, मेथड नेम और वेरिएबल नेम. So basically these are the terms which we used in the programming, that is class, method, variable. ठीक है, यहाँ पर ये हम डिटेल में बाद में सीखेंगे. ठीक है, क्लास क्या है, मेथड क्या है, वेरिएबल क्या है. ओके, बट जो भी हम टर्म्स मेंशन करते हैं प्रोग्राम में, हर चीज़ के लिए पर्टिकुलर नाम देते हैं. ओके, और ये नाम कैसे रहते हैं, केस सेंसिटिव रहते हैं. ओके, अगर आपने स्मॉल केस में दिया है नाम, तो कॉल करते वक्त भी आपको स्मॉल केस में ही कॉल करना पड़ेगा. अगर कैप्स लॉक में दिया है तो कॉल करते वक्त कैप्स लॉक में ही कॉल करना पड़ेगा. ओके, अगर स्मॉल केस में मेंशन करते हो और कैप्स लॉक में कॉल करते हो तो वो कॉल ही नहीं होगा. ओके, बिकॉज दोज आइडेंटिफायर्स आर केस सेंसिटिव. ठीक है, तो इसमें आप सिम्बॉल्स यूज़ कर सकते हो, उसके बाद डिजिट्स यूज़ कर सकते हो, उसके बाद कैरेक्टर्स यूज़ कर सकते हो. ओके, यहाँ तक क्लियर है जावा आइडेंटिफायर्स.